नमस्कार सगळ्यांना. सुवर्णा पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज गुरुपौर्णिमा स्पेशल काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा, म्हणून मी आज आपला गोडाचा शिरा बनवणार आहे. तर चला बघूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आधी ते बघून घेऊया. साहित्य बघूया. दूध, तूप, बारीक रवा, साखर, मनुके, ड्रायफ्रूट्स, आपले वेलची पूड आणि थोडंसं केसर. आता आपण कढई ठेवली आहे तापायला. तर कढई टाकली की त्याच्यामध्ये टाकूया तूप आणि तुपामध्ये छान असा जो बारीक रवा आहे तो छान असा परतून घ्यायचा. त्याचा थोडासा असा कलर बदलला पाहिजे तोपर्यंत छान असा मंद गॅसवर भाजून घेऊया. कढई तापली आपली. आता हे जे तूप आहे हे याच्यामध्ये टाकूया सगळं. तूप छान मेल्ट करून घ्यायचं. आता मी घेतलाय बारीक रवा. हे बघा, मी छोटी वाटी 2 वाटी बारीक रवा घेतलाय तो त्यात टाकूया. आता गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं. आपल्या इथे रवा छान असतोय तोपर्यंत आपण जे दूध घेतलंय ते तापवून घेऊया. तोपर्यंत आपलं हे भाजतंय. हे जे आपण केशर घेतलंय हे थोडंसं याच्यामध्ये दूध टाकून घेऊया गरम. केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. मी थोडासा कलर बदलावा म्हणून टाकते. थोडंसं गरम दुधात ते भिजत ठेवूया. हे जे मनुका आहे हे तुम्ही तूप जेव्हा कढईमध्ये टाकतात तेव्हा पण तुम्ही तुपामध्ये फ्राय करून बाजूला काढून घेऊ शकता. मी परत तसं नाही करत. मी जेव्हा रवा भाजते तेव्हाच मी ते टाकते. थोडासा असा लालसर कलर होतो. आता याच्यामध्ये टाकूया मनुका. आता टाकूया साखर. मी पहिले साखरच टाकते. किती गोड हवं आहे तुम्हाला. मिक्स करून घ्यायचं. आता काही जण याच्यात पहिले दूध पाणी जे दूध टाकतात ते टाकतात, त्याच्यानंतर साखर टाकतात. तुमच्यावर आहे. मी पहिले साखर टाकते ज्याने साखरला मग पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला पाणी किंवा दूध जे काय असेल ते जास्त टाकावं नाही लागत. छान साखर मिक्स करून घ्यायची. मनुका टाकल्यानंतर बघा किती कलर छान दिसतोय. आता हे साखर छान विरघळून घ्यायची. त्याच्यानंतर जे दूध गरम केले ते याच्यामध्ये टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करायचं. नंतर टाकायची वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, मिक्स करून आणि थोड्या वेळेला झाकण ठेवायचं आणि थोडं 5 मिनिटं हे वाफेवर होऊ द्यायचं. आता 5 मिनिटांनी उघडून बघूया. आता हे जे आपण केशर टाकून दूध केलेलं ते टाकूया.
परत एकदा छान मिक्स करूया. तर थोड्या वेळ परत घट्ट व्हायला ठेवूया. शिरा तयार आहे. त्याला थंड व्हायला होऊ देऊया. त्यानंतर गुरुपौर्णिमा म्हणून आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो. मी आणि मिस्टर श्री स्वामी समर्थ महाराज. तर स्वामींच्या दर्शनाला खूप खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन करून. तिथे आता आपल्या सभामंडपात या आपल्या सुरुवात करत आहोत. श्री स्वामी समर्थ. तर आपली गुरुपौर्णिमा स्पेशल थाळी तयार आहे. तुम्ही काय काय बनवलं ते बघा. पोळ्या, पनीरची भाजी, मिरचीची भजी, नॉर्मल आपली गोल भजी, पापड, कुरडई आणि प्रसादाचं शिरा. तर आपली गुरुपौर्णिमा स्पेशल थाळी तयार आहे. तर आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया आपल्या गुरूंना, देवांना, स्वामींना. स्वामींना छान हार घातला आहे. देवांना मस्त फुलं वगैरे घालून देवांना पण छान सजवलं आहे. आणि हा आपला नैवेद्य सगळं देवांना दाखवून झालेलं आहे. तुम्ही पण अशी थाळी बनवली किंवा तुम्ही गुरुपौर्णिमेला आज काय नैवेद्य बनवला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.